नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीनाक्षीताई। आज आपण इयत्ता दुसरीच्या बालभारती पाठ्यपुस्तक भाग 2 मधील मराठी विषयांतर्गत असलेला पान नंबर 14 वरील 14वा धडा ज्याचं नाव आहे झरीपाडा हा पाहणार आहोत। चला तर आपण सुरुवात करूयात। सुरुवातीला काही जी चित्र आहेत या पाठामध्ये ती आपण पाहूयात आणि नंतर पाठाला सुरुवात करूयात। झरीपाडा हे जे ठिकाण आहे ते नेमकं कसं दिसतं तर याचं इथं एक चित्र दिलेलं आहे। ते चित्र तुम्ही पाहू शकता आणि त्या चित्रावरून या पाठामध्ये काय असेल याचा अंदाज सुद्धा लावू शकता। आणि त्याचबरोबर जी वारली पेंटिंग असतं तर त्याचं सुद्धा इथं चित्र तुम्हाला दिलेलं आहे। तर त्यावरून आता आपण पाठ पाहूयात। पाठाचं नाव आहे झरीपाडा। बघा आपण वाचूयात। पहाटे पहाटे कोंबडा आरवतो, झरीपाडा जागा होतो, हिरव्यागार डोंगरा आडून सूर्य उगवतो, सूर्योदयाबरोबर डोंगर तांबूस किरणात न्हाऊन निघतो। सकाळ होताच सर्वजण आपापल्या कामाला लागतात। लोक विहिरीवरून पाणी भरतात, शेतकरी गाडीला बैल जुंपून शेतावर निघतात। बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा मंजूळ आवाज सर्वत्र ऐकू जातो। मुले मुली आंबील पिऊन सायकलवरून शाळेला जातात। बघा काय होतं तर सकाळ सकाळी कोंबडा आरवतो, म्हणजेच कोंबडा जागा होतो आणि कुकुचकू असा आवाज करतो, त्याला आरवणं असं म्हणतात। तर कोंबडा आरवल्याच्या नंतर हा जो झरीपाडा आहे तो जागा होतो, म्हणजे तिथले लोक सगळे जागे होतात आणि हिरव्यागार अशा डोंगराआडून, म्हणजे डोंगरावरती भरपूर अशी झाडी असणार आहे, खूप सारं झाडं आणि गवत सुद्धा असणार आहे। त्याच्यामुळे डोंगर कसे दिसतात तर हिरवेगार दिसतात आणि या हिरव्यागार डोंगराआडून सूर्य उगवतो आणि त्याचबरोबर सूर्योदयाच्या सोबत डोंगर सुद्धा तांबूस किरणामध्ये न्हाऊन निघतो। सगळी सूर्याची जी तांबूस किरणं असतात ती त्या हिरव्यागार डोंगरावरती पडतात आणि डोंगर सुद्धा त्या किरणामध्ये न्हाऊन निघतो। त्यासोबतच सकाळ होतात सर्वजण आपापल्या कामाला लागतात। प्रत्येक जणाला आपापलं काम असतं तर ते करत असतात। तर काय करतात तर लोक विहिरीवरून पाणी भरतात। त्याचबरोबर शेतकरी आहेत ते गाडीला बैल जुंपतात आणि शेतावर निघतात। आणि जेव्हा हे लोक शेतावर जात असतात तेव्हा त्या बैलांच्या गळ्यातील जे घुंगरू असतात त्यांचा मंजूळ आवाज सगळीकडे ऐकू येत असतो। त्यासोबत मुले मुली काय करतात तर आंबील पिऊन सायकलवरून शाळेला जातात। तिथं जे धान्य उगवत असेल किंवा जे पेरत असतील, ज्वारी असेल, बाजरी असेल, नाचणी असेल, तर त्या धान्याचं ते आंबील बनवतात आणि ते पिऊन ते शाळेला मुलं मुली निघतात। आपण इथे कसं शिरा, पोहे, उपमा असं नाश्ता करतो तर तिथली लोक काय खातात तर आंबील पितात किंवा त्यांची पेज असेल ते पित असतील, आंबील पित असतील आणि शाळेला मुलं ती जात असतील। त्याच्यानंतर पुढे बघा। पाड्याजवळून झरा वाहतो म्हणून त्याचे नाव झरीपाडा पडले आहे। झरा डोंगरात उगम पावतो, तो मोठ्या ओढ्याला मिळतो, मोठा ओढा गावाजवळच्या नदीला जाऊन मिळतो। डोंगर उतारावर खाचरात भातशेती होते, तसेच नाचणीचे पीक घेतले जाते। बघा त्या पाड्याच्या जवळून काय वाहतो तर झरा वाहतो म्हणून त्याचं नाव काय ठेवलेलं आहे तर झरीपाडा असं पडलं आहे किंवा ठेवलं आहे। तर तो झरा आहे तो डोंगरामध्ये उगम पावतो आणि तो मोठ्या ओढ्याला जाऊन मिळतो। तो मोठा ओढा काय होतो तर गावाजवळच्या नदीला जाऊन मिळतो आणि त्याच ठिकाणी डोंगर उतारावर खाचरामध्ये भातशेती केली जाते। डोंगराचे जे उतार असतात तिथं पाण्याचं प्रमाण थोडं जास्त असतं, त्याच्यामुळे काय केलं जातं तर तिथं भाताची शेती केली जाते आणि त्यासोबतच नाचणीचं सुद्धा पीक तिथं घेतलेलं असतं। आता पुढे बघा। पाड्यावरील घरे छोटी छोटी आहेत, घराचे छप्पर गवताच्या पेंढ्यांनी किंवा झावळ्यांनी साकारतात। घरातील जमीन अंगण शेणाने सारवतात। भिंतीवर सुंदर सुंदर चित्रे काढलेली असतात, ती वारली चित्रकलेतील असतात। घरे आत बाहेर स्वच्छ असतात, घरातील भांडीकुंडी स्वच्छ असतात। परिसरात कोठेही कचरा नसतो। घराच्या बाजूला जनावरांसाठी गोठा असतो, कोंबड्यांसाठी खुराडे असते। घरोघरी कुत्रा पाळला जातो। बघा पाड्यावरची घरे कशी असतात तर छोटी छोटी असतात आणि त्या घरांचे जे छप्पर असते ते गवताच्या
पेंढ्यांनी किंवा नारळाच्या झावळ्यांनी तर ते गवताच्या पेंढ्या आणि झावळ्या आपल्या घरावरती टाकून बघा या प्रकारे हे असं छप्पर त्यांचं साकारलेलं असतं। त्यासोबतच घरातील जी जमीन आहे, अंगण आहे, ते कशाने सारवतात तर शेणाने सारवतात। त्यासोबतच भिंतीवरती सुंदर सुंदर चित्र काढलेली असतात आणि ती चित्र कशातली असतात तर ती वारली चित्रकलेतील असतात। बघा इथे तुम्हाला इथे चित्र दिसत असतील, इथं आहेत, या घराच्या भिंतींवरती काय काढलेले आहेत तर वारली चित्रकलेतील चित्र काढलेले आहेत। त्यासोबत त्यांची जी घरं असतात ती आत आणि बाहेर दोन्हीकडे कसे असतात तर स्वच्छ असतात आणि घरातील भांडी कुंडी देखील स्वच्छ असतात। त्यांच्या परिसरामध्ये कोठेही कचरा तुम्हाला दिसणार नाही। त्यासोबत घराच्या बाजूला त्यांनी जनावरांसाठी बघा इथं गोठा केलेला असतो आणि त्यासोबतच कोंबड्यांसाठी खुराडे देखील केलेलं असतं। आणि तुमच्या लक्षात येईल की प्रत्येकाच्या घरी हे कुत्रे पाळले जातात। तर डोंगराच्या ठिकाणी राहतात, डोंगरामध्ये बरेचसे जंगली प्राणी असतात, त्यांच्यापासून आपल्याला धोका होऊ शकतो। या अनुषंगानं तर तिथं काय केलेलं असतं तर कुत्रे पाळले जातात। जर समजा चुकून एखादा प्राणी त्यांच्या वसाहतीमध्ये आला तर कुत्रे भुंकून त्या प्राण्याला घाबरवून पळवून मागे लावतात किंवा मोठी सगळी माणसं जागी झाली तर ते प्राणी मुलांवरती किंवा माणसांवरती हल्ला करत नाहीत। पुढे बघा, घराच्या अवतीभोवती खजुरी, साग, कडुलिंब, आंबा, बोर, चिंच यांसारखी झाडे असतात। लोक आनंदाने फळे खातात। त्यांच्या जेवणात नाचणीची भाकरी, सुकी मासळी आणि पेज असते। अवतीभोवतीच्या परिसरातील करटोली, शेवळी, ससेकान यांसारख्या रानभाज्या ते आवडीने खातात। कंद उकडून खातात। बघा त्यांच्या घराच्या अवतीभोवती काय असतं तर खजुरीची, सागाची, कडुलिंबाची, आंबा, बोर, चिंच यासारखी अनेक झाडं असतात आणि त्यांना जी फळे येतात ती फळे ते लोक आनंदाने खातात। त्यासोबत त्यांच्या जेवणामध्ये काय असतं तर नाचणीची भाकरी असते, सुकी मासळी, सुकवलेली मीठ लावून सुकवलेली मासळी म्हणजे मासे असतात आणि भाताची पेज असते। त्यासोबतच अवतीभोवतीच्या परिसरामध्ये करटोली, शेवळी, ससेकान यासारख्या काही रानभाज्या असतात। तर या रानभाज्या मीही बघितलेल्या नाहीत। कदाचित आपल्याकडे काही भाज्या असतील त्यांची सुद्धा तशी नावं असू शकतात। वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भाज्यांना वेगवेगळी नावं सुद्धा वापरली जातात ग्रामीण भाषेमध्ये। तर त्या रानभाज्या आहेत, रानात येणाऱ्या भाज्या ते लोक आवडीने खातात आणि जे कंदमुळं मिळतात ती कंदमुळं सुद्धा ते उकडून खातात। पुढे बघा, घरातील भिंतीला तारपा वाद्य टांगलेले असते। रात्रीच्या चांदण्यात तारपा वाजू लागला की मुले मुली नाच करतात। नृत्य पाहण्यासाठी वाडगो आणि वाडगिणी हजर असतात। घरातील मोठ्या पुरुषाला वाडगो तर महिलेला वाडगीण म्हणतात। पाड्यावरील सर्वजण त्यांची आज्ञा पाळतात। बघा घरातील जी भिंत असते त्या भिंतीला काय करतात तर तारपा वाद्य हे टांगलेले असते। आपल्याकडे जसे वीणा टांगलेली असते तर तसे तारपा वाद्य टांगलेलं असतं आणि रात्रीच्या चांदण्या पडल्या की त्या चांदण्यामध्ये तारपा जर वाजू लागला की मुले आणि मुली काय करतात तर नाच करतात आणि तो नाच पाहण्यासाठी, नृत्य पाहण्यासाठी वाडगो आणि वाडगिणी हजर असतात। म्हणजेच घरातील जो मोठा पुरुष असतो त्याला वाडगो म्हटलं जातं आणि महिला, जी मोठी महिला असेल तिला वाडगीण म्हटलं जातं आणि पाड्यावरचे सर्व लोक त्यांची आज्ञा पाळतात। तर असा हा पाठ आहे आणि या पाठाच्या खाली अगदी छोटासा तुम्हाला स्वाध्याय दिलेला आहे म्हणजेच वर्गकार्य दिलेलं आहे। तर ते आपण आता पाहूयात। बघा काय दिलं आहे, पाठ मोठ्याने वाच। तुम्ही पुन्हा एकदा हा पाठ मोठ्याने वाचायचा आहे आणि बघा पाठ वाच आणि लिही। पाठाच्या आधारे तुम्हाला याची उत्तर लिहायची आहे। तर पाड्याचं नाव काय होतं तर पाड्याचं नाव आहे झरीपाडा। त्यानंतर चित्रकलेचं नाव काय आहे तर वारली आणि वाद्याचं नाव तारपा। घरातील मोठ्या पुरुषाला काय म्हणतात वाडगो आणि घरातील मोठी महिला जी असते तिला म्हणतात वाडगीण। तर अशा प्रकारे तुम्ही या प्रश्नांची उत्तरं तुमच्या
वहीमध्ये किंवा पुस्तकामध्ये लिहायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला प्रकल्प बघा काय दिलेला आहे. पुढील मुद्द्यांना अनुसरून तुझ्या घराची व परिसराची माहिती मिळव आणि वर्गात सांग. तर काय आहे तर घराच्या परिसरातील झाडे व त्यांचे उपयोग. तुमच्या घराच्या परिसरात जी झाडे आहेत त्या झाडांची नावं आणि त्यांचे उपयोग तुम्हाला सांगायचे आहेत. तुम्हाला माहित असलेल्या वाद्यांची नावं ती सांगायची आहेत. अन्नपदार्थ तुमच्या परिसरामध्ये कोणकोणते केले जातात किंवा तुमच्या घर जे बनवलेलं आहे त्यासाठी काय काय साहित्य वापरलं आहे. घरातील तुमच्या घरात कोण कोण लोक राहतात त्यांची नावं आणि नातेसंबंध, ते तुमच्या आई बाबा आत्या मामा कोण लागतात ते त्याबद्दल सांगायचं आहे. आणि घरातील लोक काय काय काम करतात ते सुद्धा सांगायचं आहे. त्यानंतर पुढे काय दिलंय बघा. हे चिन्ह दिलेलं आहे. हे चिन्ह असलेले पाठातील वाक्य वाच. म्हणजेच स्वल्पविराम असलेले वाक्य आपल्याला वाचायला सांगितलं आहे. बघा वाच आणि लक्षात ठेव. तर ते तुम्ही शोधायचं आहे स्वल्पविराम असणारी वाक्य आणि ती वाचायची आहेत. एखाद्या वाक्यात एकापेक्षा अधिक नावे आल्यास त्यांचा वेगळेपणा कळण्यासाठी नावानंतर हे चिन्ह वापरतात. या चिन्हाला स्वल्पविराम असं म्हणतात. म्हणजे एक समजा आता आपल्याला 5-6 मुलांची नावं सांगायची आहेत की रमेश, सुरेश, गणेश, प्रितेश आणि अजून कोण असेल तर हे सगळेजण फिरायला गेले तर हे प्रत्येकाच्या नावाच्या पुढे काय येणार तर स्वल्पविरामाचं चिन्ह येणार. अशा प्रकारे आज आपण झरीपाडा हा घटक पाहिलेला आहे. तर तो तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. आपण पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओ सोबत.